तो बॉल नाही करत तुमच्या स्किनला. आणि सुंदर असं हे हायलायटर आहे. प्रोडक्ट सुंदर आहे आणि ही खरंच दिवसभर तुमच्या लिप्स वरती राहते. हे ब्लश किंवा हे हायलायटर शार्लेट टिल्बरीचं एक ड्यूप आहे. असं प्रचंड फेवरेट आहे. मी हे वापरताना खूप कमी कमी वापरते कारण मला आधीच फोबिया होतो की हे संपेल की काय. छान आणि स्मूथ फिनिश दिलाय त्यांनी स्किनला. आणि हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 2024चे माझे पैसा वसूल मेकअप प्रोडक्ट. सो हे सगळे मेकअप प्रोडक्ट्स आहेत, हे 1000च्या आसपास आहेत, पण वर्थ द मनी आहेत. अतिशय सुंदर काम करतात तुमच्या स्किनवरती आणि 2024 मध्ये माझे बेस्ट बाईज आहेत. जसं की माहिती आहे 2024 ऑलमोस्ट संपलेला आहे. सो ह्यामध्ये हे माझे फेवरेट बेस्ट होते. हे माझे प्रोडक्ट्स बेस्ट होते आणि माझे फेवरेट्स बनलेले आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि छान प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करणं मला जास्त आवडतं. कारण जर तुम्हाला बाय करायचं असेल काही मेकअप तर तुम्ही ह्याच्या माझ्या रेकमेंडेशन नुसार तुम्ही ते प्रोडक्ट बाय करू शकता. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टार्ट करूयात आपण फाउंडेशन पासून. सो फाउंडेशन मध्ये माझं जे बेस्ट बाय होतं ह्या पूर्ण वर्षामधलं ते आहे मेबलिनचं 30 अवर्स ल्युमी मॅट फाउंडेशन. माझा जो शेड आहे याच्यात तो आहे 220. ऑलरेडी मेबलिनचे खूप सारे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत, त्यांचे फाउंडेशन सुद्धा वापरलेले आहेत, पण हा त्यांचा न्यू लॉन्च होता आणि अतिशय सुंदर वर्क करतं हे तुमच्या चेहऱ्यावरती. एक छान ग्लो देतो तुमच्या स्किनला. जी ओरिजिनल प्राइस आहे ही 800 पर्यंत आहे, 899 वगैरे, पण वर्थ द मनी आहे. आणि अमेझॉनला तुम्हाला नेहमी डिस्काउंट प्राइस मध्ये 500च्या आसपास हे तुम्हाला मिळून जाईल. छान पंप पॅकेजिंग मध्ये येतं आणि खूप छान ब्लेंड होतं तुमच्या स्किनवरती. ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप रनी आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बिल्ड करू शकता. आणि शेड रेंज तर तुम्हाला माहितीच आहे, मेबलिनची शेड रेंज अमेझिंग असते. तुम्हाला जसं हवं तसे तुम्ही प्रोडक्ट बाय करू शकता मेबलिनचे तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंगली. तुम्ही बघताय खूप छान आणि स्मूथ फिनिश दिलाय त्यांनी स्किनला आणि खूप बेस्ट कव्हरेज आहे आणि खरंच लॉंग वेअर फाउंडेशन आहे. माझं सगळ्यात बेस्ट आणि फेवरेट ह्या वर्षाचं फाउंडेशन राहिलंय हे. आणि मी विधीच्या बारशीच्या टायमाला सुद्धा मी हेच वेअर केलं होतं. छान आणि फ्लॉलेस स्किन दिसते या फाउंडेशन. फाउंडेशन नंतर आपण जाणार आहोत कन्सिलरकडे. सो माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत कन्सिलरचे. एक आहे मेबलिनचं आणि दुसरं आहे लोरियलचं. दोन्ही कंपनीज अतिशय सुंदर आहेत, ट्रस्टवरती आहेत. आणि ह्या दोन्ही कन्सिलरची जी प्राइस आहे ती 700च्या आसपास आहे. मी स्क्रीनवरती तुम्हाला ओरिजिनल प्राइस मेन्शन करीनच, पण तुम्हाला हेही नायकाच्या ऑफरमध्ये वगैरे मिळून जातील. आणि दोन्ही कन्सिलर बेस्ट काम करतात तुमच्या स्किनवरती. ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे हे एक डोकूट ऍप्लिकेटर आहे याचा. तुम्हाला हवं तसं तुम्ही लावू शकता. आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे 312 अँबर, 312 अँबर. आणि मेबलिन मधलं जे पॅकेजिंग आहे ते तुम्हाला असं रिट्रॅक्टेबल फॉर्म मध्ये येतं, जसं हवं तसं तुम्ही यूज करून ते ब्लेंड करू शकता. हे सुद्धा ऑलमोस्ट हाफ झालंय माझं, मी प्रचंड यूज केले आहे. आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे 130 मीडियम. सो हे दोन्ही कन्सिलर अतिशय सुंदर आहेत. 2024 मधले बेस्ट लॉन्चेस आहेत हे आणि खूप छान प्रकारे तुमच्या स्किनवरती वर्क करतात. आणि ह्यामध्ये सुद्धा खूप छान छान शेड्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली आवडता तुमचा शेड तुम्ही बाय करू शकता. अगदी स्मूथ फिनिश साठी जर तुम्ही कन्सिलर शोधत असाल आणि जर तुम्ही कन्सिलर हे 2 कन्सिलर युज करताय तुम्हाला फाउंडेशनचीही गरज लागणार नाही. इतकं सुंदर कन्सिलर आहे आणि बेस्ट प्रोडक्ट आहे. यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते आहे के ब्युटी कडनं. हे आहे त्यांचं इल्युमिनेटिंग लिक्विड ल्युमिनायझर. हे तुम्ही खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीने युज करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही फाउंडेशन मध्ये मिक्स करा, तुम्हाला हवं तर तुम्ही ऍज अ हायलायटर म्हणून युज करा, तुम्हाला हवं तर तुम्ही हे फक्त तुमचे हाय पॉइंट्स आहेत तिथे युज करून घेऊ शकता, किंवा तुम्ही मेकअपच्या आधी बेस म्हणून सुद्धा युज करू शकता. अगदी इतकुशी अमाऊंट लागते ह्याची, एकदम थोडीशी, आणि पंप पॅकेजिंग मध्ये येतं. आणि ह्याचा ग्लो इतका सुंदर ग्लो आहे हा. आणि मी ह्याच्यात जो शेड घेतलाय तो आहे रोज. ह्याच्यात 3 शेड येतात, शॅम्पियन, गोल्ड आणि रोज. मी रोज मध्ये इन्व्हेस्ट केलंय आणि खूप छान स्किन दिसते आणि इतकुसही चंकी पार्टिकल नाहीये ह्याच्यामध्ये. स्मूथ फिनिश आहे, स्मूथ बेस जर तुम्हाला हवा असेल, असा छान नॅचरल ग्लोईंग बेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता.
याची ओरिजिनल प्राइस 950 आहे, पण एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि सुंदर प्रोडक्ट आहे. आणि कुठल्याही फंक्शनला जर तुम्ही हे वेअर करताय ना, तर तुमचा मेकअप असं छान चमकदार तुकतुकीत स्किन दिसणार आहे तुमची. बेस्ट प्रोडक्ट आहे, माझं प्रचंड फेवरेट आहे. मी हे वापरताना खूप कमी कमी वापरते, कारण मला आधीच फोबिया होतो की हे संपेल की काय. इतकं छान प्रोडक्ट आहे आणि मला प्रचंड आवडलं. जे प्रोडक्ट आहे ते अगेन एक ब्लश आणि हायलायटर दोन्ही मिक्स आहे. ते आहे टिप्सी ब्युटी कडनं सिल्क कुशन ब्लश शिमर. तुम्ही माझ्या बहुतेक मागच्या व्हिडिओजमध्ये हे प्रोडक्ट बघितलं असेल. जर तुम्ही ब्लश आणि हायलायटर लावायला तुम्हाला आवडत असेल पण खूप लेंदी प्रोसिजर होत असेल तर हे एकच प्रोडक्ट घ्या. ह्याच्यात इन्व्हेस्ट करा आणि ह्याच्यात डॉट करून तुम्ही पूर्ण तुमच्या गालावरती स्प्रेड करून घ्या. तुम्हाला ब्लश आणि हायलायटर वेगळं लावायची गरज नाहीये. ह्याच्यातही कुठल्याही प्रकारचे चंकी पार्टिकल्स नाहीयेत आणि छान प्रकारे तुमचा जो मेकअप आहे तो हे जे प्रोडक्ट दिसतं, तुमचा जो मेकअप आहे तो खूप छान प्रकारे दिसतो. या प्रोडक्ट तुम्हाला 900ला अमेझॉनला मिळून जातं. हवं तर तुम्ही नायकाच्या साईटवरनं सुद्धा बाय करू शकता. थोडंसं कॉस्टली आहे पण बऱ्यापैकी लॉंग टर्म साठी चालणार आहे, कारण 2 ते 3 ड्रॉप बस होतात तुमच्या स्किनसाठी. आणि सुंदर आहे, थोडंसं पॅकेजिंग फ्रेंडली आहे आणि माझ्याकडनं चुकून ते ओपन राहिलं होतं, सो आतमध्ये ह्याच्या प्रोडक्ट खूप राहिलंय. बट इट्स ओके, मी तेच यूज करणार आहे कारण हे महाग आहे आणि खूप छान आहे. सुंदर प्रोडक्ट आहे. तुम्हाला जर एखादं छान ब्लश वगैरे घ्यायचं असेल, आणि मेन गोष्ट म्हणजे हे ब्लश किंवा हे हायलायटर शार्लेट टिल्बरीचं एक ड्यूप आहे असं म्हणतायत सगळे. मी शार्लेट टिल्बरीचं यूज नाही केलंय पण मला हे प्रचंड आवडलंय. सो एक छान रेंजमध्ये तुम्हाला जर हाय एंड प्रोडक्टचा ड्यूप हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते रिसेंट बाय आहे माझं. ते आहे लॉरियलची जी नवीन लिपस्टिक आता सध्या आली होती, आलियाज फेवरेट लिपस्टिक. एक वर्थ इट आणि एक वर्थ इट मीडियम अशा 2 शेड त्यांनी लॉन्च केल्या होत्या. मी वर्थ इट साठी नाही गेले कारण ऑलरेडी लिपस्टिक थोडी महाग आहे आणि मला ती वॉशआउट जर केली असती तर प्रॉब्लेम झाला असता. सो जी डीपर स्किन टोन साठी त्यांनी बनवली आहे ती आहे वर्थ इट मीडियम. त्याचा नंबर आहे 635 आणि सुंदर अशी ही लिपस्टिक आहे. 999 ला तुम्हाला मिळते, बट आता सध्या छान ऑफर चालू आहे, तुम्हाला 500च्या आसपास वगैरे तुम्हाला ही लिपस्टिक मिळून जाईल. आणि सध्या माझ्या लिप्सवरती मी हीच लिपस्टिक अप्लाय केली. ह्याचा ऍप्लिकेटर सुद्धा खूप छान आहे. खरंच रिच लिपस्टिक आहे, म्हणजे पैसा वसूलच आहे. भले त्यांनी पैसे काढले त्याच्यामध्ये पण प्रोडक्ट सुंदर आहे आणि ही खरंच दिवसभर तुमच्या लिप्सवरती राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मलाच नाही, माझ्या आईला सुद्धा प्रचंड आवडले. जेव्हा मी तिला अप्लाय केली तिच्या लिप्सवरती तेव्हा तिने मला विचारलं की खूप छान लिपस्टिक आहे, कुठली आहे. तेव्हा मी तिला तिची प्राइस सांगितली आणि आई म्हणाली नाही नाही एवढी महाग नाहीये, चांगली नाहीये इथे मला. पण खरंच खूप सुंदर लिपस्टिक आहे आणि लावल्यावरती एक छान फिनिश येतो. आणि ही जी शेड आहे ती मला छान दिसते. थँक गॉड मी वर्थिट मध्ये नाही इन्व्हेस्ट केलं. ही मला एव्हरीडे साठी एक छान न्यूड पिंक कलर आहे. एक रोजी पिंक कलर जर तुम्हाला वेअर करायचं असेल, तुम्ही माझ्या शेडचे असाल तर तुम्ही ह्या लिपस्टिककडे जाऊ शकता. आणि एखादी लिपस्टिक चांगल्या क्वालिटीची तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल, जबरदस्ती नाही आहे, कारण बाकी सुद्धा खूप छान छान लिपस्टिक अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये आहेत. पण मला एखादी छान लिपस्टिक घ्यायची होती, मला ट्राय करायची होती, म्हणून मी ही लॉरियलची ही लिपस्टिक त्याच्यात मी इन्व्हेस्टमेंट केली. बट मला बिलकुल सुद्धा रिग्रेट नाही होते. छान लिपस्टिक आहे, सुंदर आहे, मी डेली ऑफिसला वगैरे ही यूज करीनच. लास्ट जे प्रोडक्ट आहे आपलं ते आहे हायलायटर. जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करताय तर तुम्हाला माहिती असेल मला हायलायटर्स लावायला खूप आवडतात. मग ते लिक्विड असू दे, ते पावडर फॉर्म मध्ये असू दे, नाहीतर ते क्रीम असू दे. पण मला हायलायटर अतिशय आवडतं आणि मला जे अगदी स्मूथ वाले हायलायटर्स असतात ते लावायला जास्त आवडतात. सो हे जे लास्टचं प्रोडक्ट आहे ते आहे हायलायटर. ते आहे फ्लॉवर ब्युटी कडनं. याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे 1200 रुपये. मी एकदाच इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्याच्यामध्ये. थोडीशी कॉस्टली आहे माझ्यासाठी तर आहे, कारण मी बहुतेक वेळा अफोर्डेबल मेकअपच बाय करते. मी कधी जास्त पैसे म्हणजे 1000च्या वर जर कुठलं मेकअप जात असेल तर माझ्यासाठी प्रचंड महाग आहे. तर त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं. बट सुंदर आहे, अतिशय बेस्ट हायलायटर पॅलेट आहे ही. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात. एक गोल्डन आहे, पिंकिश आहे आणि शॅम्पियन आहे. आणि ह्याचा फिनिश इतका सुंदर आहे. पहिलं तर ही ना छान पावडरी आहे, पटकन तुमच्या स्किनवरती ब्लेंड होते. मी तुम्हाला इथे शेड दाखवते. हे अतिशय छान आणि हा आहे शॅम्पेन शेड, सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक ब्रश येतो
सो मी आता सध्या तुम्हाला एखादा शील्ड माझ्या गालावरती करून दाखवते. एकदम छान आणि सटल ग्लो जर तुम्हाला हवा असेल आणि इन्स्टंट ग्लो करते तुमची स्किन आणि अजिबात असं वाटत नाही की कुठली चकमक लावलीये, डिस्को बॉल नाही करत तुमच्या स्किनला. आणि सुंदर असं हे हायलायटर आहे, ऍप्लिकेटर सुद्धा खूप छान आहे. मी खूप जपून ठेवते ही पॅलेट आणि माझ्या 2024 मधली जर कुठलं बेस्ट हायलायटर मी घेतलंय तर हे दोन आहेत. एक म्हणजे हे फ्लॉवर ब्युटीचं आणि दुसरं आहे हे के ब्युटीचं. ह्या दोन्ही प्रोडक्ट्स माझे अतिशय फेवरेट आहेत. सो दॅट्स इट. हे होते माझे 7 फेवरेट प्रोडक्ट जे मी 2024 मध्ये थोडे जास्त पैशाने इन्व्हेस्टमेंट केली होती, बट बेस्ट प्रोडक्ट्स आहेत असे जे माझे वर्थ द मनी ठरले. मला नंतर रिग्रेट नाही झालं की मी का घेतले वगैरे. बेस्ट प्रोडक्ट आहेत, सुंदर आहेत. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल, माझे रेकमेंडेशन आवडले असतील तर तुम्हाला काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.